नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाची महारिव्हिजन प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत, ज्याचा उपयोग येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा यामध्ये होणार आहे। मग पहिला प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या नाहीत? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, घाई करायची नाहीये, चुकीच्या उत्तराला गोल करायचं नाही। काय विचारलेलं आहे? लागलेल्या नाहीत। मग आपण बघूया ऑप्शन मध्ये काय आहे। नंदुरबार, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली। मग आपल्याला माहिती आहे नंदुरबार या जिल्ह्याला एकूण दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। पहिलं म्हणजे गुजरात आणि दुसरा आहे मध्य प्रदेश। अमरावती या जिल्ह्याला फक्त मध्य प्रदेश या एकाच राज्याची सीमा लागलेली आहे, मध्य प्रदेश। गोंदिया हा जो जिल्हा आहे याला सुद्धा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। आणि गडचिरोली याला सुद्धा छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। मग आपल्याला काय विचारलेलं आहे? असा कोणता जिल्हा आहे खालीलपैकी ज्याला दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या नाहीत? मग आपलं उत्तर काय येईल? अमरावती हा जिल्हा आहे, याला फक्त एक आणि एकाच राज्याची सीमा लागलेली आहे, ती म्हणजे मध्य प्रदेश। मग आपण महाराष्ट्राचा नकाशा यावरती एक नजर बघूया। हा आहे आपला महाराष्ट्राचा नकाशा। यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। मग कोणत्या राज्यांना किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ते एकदा बघूयात। मग पहिला आहे मध्य प्रदेश। या राज्याला एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। पुढचा आहे छत्तीसगड। या राज्याला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। पुढे आहे तेलंगणा। या राज्याला एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। त्यापुढे आहे कर्नाटक। याला 7 जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत। पुढे आहे 5 नंबरला गोवा या राज्याला किती सीमा लागून आहेत? तर फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग। आणि पुढे आहे गुजरात। तर गुजरात या राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर 4 जिल्ह्यांच्या सीमा गुजरात या राज्याला लागून आहेत। मग अभ्यास करताना आपण तो प्रश्न बघितला, त्याचप्रमाणे आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे? तर एकूण 6 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। मग यामध्ये चढता क्रम किंवा उतरता क्रम किंवा क्रमाने लिहा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। मग आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्ह्यांच्या सीमा आहेत, छत्तीसगड राज्याला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तेलंगणा हे राज्य आहे याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, कर्नाटक या राज्याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, गोवा हे एकमेव राज्य आहे, त्याला फक्त आणि फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे, आणि गुजरात या राज्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। मग यापुढे असंही विचारलं जातं की महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे? नैऋत्येला कोणतं राज्य आहे
किंवा दक्षिणेला कोणतं राज्य आहे, तर आपण अभ्यास करताना नेहमी एक ब्लँक नकाशा घ्यायचा आहे आणि स्वतः त्यामध्ये सगळे जिल्हे भरायचे आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यांवाईज त्या जिल्ह्यातील नद्या दाखवायच्या आहेत, शिखरं दाखवायचे आहेत, गड किल्ले दाखवायचे आहेत किंवा घाट दाखवायचे आहेत. पुन्हा त्या नकाशाच्या बाजूला महाराष्ट्र राज्याला लागलेले एकूण राज्य असतील त्यांच्या दिशा दाखवायच्या आहेत, ते भरायचं आहे. यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेला जाता जाता शॉर्ट नोट सुद्धा वाचली तरी सुद्धा आपल्या लक्षात राहतं आणि रिव्हिजन होते. मग आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? मग आपल्याला पहिले तर दिशा माहीत असणं गरजेचं आहे. तर वरती काय असते? उत्तर दिशा. इकडे काय आहे? पूर्व. दक्षिण खालच्या बाजूला आहे दक्षिण आणि इकडे आहे पश्चिम. मग आपल्याला माहिती आहे की हा जो पूर्व भाग आहे याला आपण काय म्हणतो? इकडे आहे गडचिरोली, असं पुढे वरती गेलं तर काय आहे? गोंदिया. इकडे उत्तरेला काय आहे? नंदुरबार, धुळे. इकडे दक्षिणेला काय आहे? सिंधुदुर्ग. पश्चिमेला काय आहे? मुंबई, ठाणे. म्हणजे कोकणातला मुंबई ठाणे हा महत्त्वाचा भाग. मग अभ्यास करताना आपल्याला दिशा माहीत. भूगोलाचा अभ्यास हा दिशांशिवाय किंवा नकाशाशिवाय होऊ शकत नाही. सर्वप्रथम आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे. मग या प्रमुख 4 दिशा, त्यानंतर आणखी 4 दिशा ज्या आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, या सुद्धा दिशांची माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? हे आपण सोप्या पद्धतीने म्हणजे नकाशावरून समजून घेऊया. हा आहे आपला महाराष्ट्राचा नकाशा. मग पर्यायमध्ये काय होतं? पालघर. पालघर कुठे आहे? या ठिकाणी अरबी समुद्राच्या जवळ म्हणजे पश्चिमेला. कुठे आहे पालघर? पश्चिमेला. सिंधुदुर्ग कुठे आहे? इथे दक्षिणेला आहे सिंधुदुर्ग. गोवा या राज्याला लागून कोणतं जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. मग पुढे काय होता प्रश्न आपल्याला? मग पुढे काय ऑप्शन होता? बीड. बीड कुठे आहे? अहमदनगर, जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर यांना लागून यांच्यामध्ये आहे बीड. मग ते असं कुठल्या दिशेला आहे का? तर नाही. बीड कुठे आहे? असं मध्ये आहे. आणि पुढचा ऑप्शन होता गडचिरोली. गडचिरोली कुठे आहे? महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला आहे. कुठली दिशा आहे? पूर्व. हा आहे आपला दिशा. या ठिकाणी काय आहे? उत्तर. इथं आहे पूर्व, इथं आहे दक्षिण आणि इथे आहे पश्चिम. मग पालघर कुठे येतं? पश्चिमेला येते. दक्षिणेला काय येतं? सिंधुदुर्ग. पूर्वेला काय येतं? गडचिरोली. आणि इथे जवळ असं इथे दक्षिण आणि पूर्वेच्या मध्ये इथे कुठेतरी असं काय येतं? बीड हा जिल्हा येतो. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? हा असा आहे आपला महाराष्ट्राचा नकाशा. तर या ठिकाणी आहे सांगली, उस्मानाबाद
आता उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव काय झालेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी आहे परभणी आणि इथे आहे सोलापूर आणि हा आहे कर्नाटक राज्य. तर सोलापूर, कर्नाटक, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहेत आणि परभणी हे एकमेव जिल्हा आहे याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? परभणी. पुढचा काय प्रश्न आहे? महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? मग हा प्रश्न करत असताना आपण हे लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके होते आणि सद्यस्थितीमध्ये किती तालुके आहेत. त्याचप्रमाणे ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे होते आणि सद्यस्थितीमध्ये कोणते जिल्हे आहेत. मग सद्यस्थितीत असणाऱ्या जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा वेगळा झालेला आहे आणि नवीन जिल्हा निर्माण होण्याची तारीख, या 3 गोष्टी आपण या प्रश्नामध्ये बघणार आहोत. मग सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 358, पर्याय क्रमांक 3. मग आपण बघूया, ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, मग महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे होते? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. मग सध्या किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. मग 26 मधल्या काही जिल्ह्यांची विभागणी झाली आणि नवीन 10 जिल्हे निर्माण झाले. मग कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा निर्माण झाला, तो कधी झाला, हे आपण वेगळ्या लेक्चरमध्ये बघूया. तसेच 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा तालुके किती होते? तर 1 मे 1960 यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 229 तालुके होते. सध्या किती आहेत? सध्या आहेत 358. एकूण 358 तालुके आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही? मग इथे 4 जिल्हे दिलेले आहेत, पालघर, नंदुरबार, ठाणे आणि जळगाव. यापैकी असा कोणता जिल्हा आहे ज्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही? मग असा आपला या ठिकाणी असा नाशिक जिल्हा आहे. या नाशिक जिल्ह्याच्या वरच्या बाजूला काय आहे? इथे धुळे आहे. इथे या बाजूला आहे पालघर जिल्हा. धुळ्याच्या या बाजूला आहे जळगाव आणि धुळ्याच्या वरच्या बाजूला म्हणजे धुळ्याच्या उत्तरेला काय आहे? इथे नंदुरबार. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाहीये? तर नंदुरबार या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही. पालघरच्या या ठिकाणी काय आहे? इथे ठाणे आहे. मग ठाणे, पालघर, धुळे, जळगाव या 4 जिल्ह्यांच्या सीमा नाशिक जिल्ह्याला लागलेल्या आहेत. नंदुरबार हा असा जिल्हा आहे त्याची सीमा धुळे या जिल्ह्याला लागलेली आहे आणि मग धुळ्याच्या खाली काय येतं?
नाशिक येतं. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 नंदुरबार. पुढचा काय प्रश्न आहे? भारतातील कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? मग महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हे असं राज्य आहे ज्यामधून कर्कवृत्त जात नाही. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यामधून कर्कवृत्त जाते. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे या क्रमाने लावायची आहे. मग डावीकडून उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी लावायची आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नांदेड. पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, सोलापूर, अकोला, नांदेड. पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, अकोला. बघितलं का? हे तीनही पर्याय जवळजवळ सारखेच आहेत. अदलाबदल केलेली आहे. तेच जिल्हे दिलेले आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललेला आहे. या ठिकाणी पहिल्या क्रमांकामध्ये कोल्हापूर ॲज इट इज दिलेला आहे. या 2 पर्यायांमध्ये नांदेड शेवटीच दिलेला आहे. हा पर्याय बदललेला आहे. इथे सुद्धा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 यामध्ये सुद्धा सोलापूर 2 नंबरलाच दिलेला आहे. मग असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा जर आपल्याला उत्तर माहिती असेल तरच उत्तराला टिक करायचे आहे किंवा गोल करायचा आहे. आपण या उत्तराला कन्फर्म नसेल तर अशा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं नाही. मार्क मायनसमध्ये घालवायचे नाहीत. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मग याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. ते कसं येतं आपण नकाशामधून बघूयात. हा आहे आपला नकाशा. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इथे काय आहे? कोल्हापूर. या कोल्हापूरपासून ते पुढे असं गेलं की सोलापूर येतं. सोलापूरवरून आणखी वरती असं केलं की अकोला हा जिल्हा येतो आणि मग अकोल्यावरून असं खाली आलं की नांदेड हा जिल्हा लागतो. मग अगोदर काय येतं? कोल्हापूर, सोलापूर. मग आपण असं जातो, असं जातो आणि परत असं खाली येतो. पुढचा पर्याय काय होता आपला? डायरेक्ट कोल्हापूर, अकोला. काय दिलं होतं आपल्याला? कोल्हापूर, अकोला. मग इथून कोल्हापूरवरून डायरेक्ट अकोला दिलंय आणि मग परत आपण खाली सोलापूरला आलोय. असं होईल का? आपण क्रमाने जाऊ ना. अगोदर कोल्हापूर येईल, कोल्हापूर नंतर सोलापूर येईल, सोलापूर नंतर अकोला येईल, अकोलावरून नांदेड येईल पर्यायामध्ये दिल्याप्रमाणे. का आपण डायरेक्ट उडी मारू का? नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, सोलापूर, अकोला आणि नांदेड असं क्रमाने येईल. कोल्हापूर, मग इथे येईल सोलापूर, मग इथे आणखी वरती गेलं की इथे काय येईल? अकोला, आणि मग इथून परत खाली असं आलो आपण की इथं काय येईल? नांदेड. मग हे क्रमाने असल्यामुळे आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? यापूर्वी आपण काय प्रश्न बघितलेला? सर्वात पूर्वेकडील जिल्हा बघितलेला. त्याचं उत्तर काय होतं आपलं? त्याचं उत्तर होतं गडचिरोली. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे पर्यायामध्ये? गडचिरोली, सिरोंचा, गोंदिया आणि भामरागड. तर आपल्याला हे लक्षात असणं गरजेचं आहे. या पर्यायामध्ये दिलेले गडचिरोली आणि गोंदिया हे काय आहेत? जिल्हे आहेत. आणि सिरोंचा आणि भामरागड हे काय आहेत? हे आहेत तालुके. मग आपल्या पूर्वेच्या बाजूला काय आहे? असा या ठिकाणी असा आहे ते 2 जिल्हे येतात. वरच्या बाजूला येतो गोंदिया आणि इथे काय येतो? गडचिरोली.
हा काय जिल्हा आहे? गोंदिया. आणि हा आहे गडचिरोली. मग गोंदिया कुठे येतो? असा वरच्या बाजूला येतो. गडचिरोली असा या ठिकाणी येतो. गडचिरोली जिल्ह्यामध्येच गडचिरोलीचं स्थान कुठे आहे? या ठिकाणी आहे. सिरोंचा इथे आहे. खालच्या बाजूला काय येतं? सिरोंचा. आणि इथे या बाजूला काय आहे? तर या ठिकाणी आहे भामरागड. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 भामरागड. हा जरा डीपमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला प्रॉपर नकाशेमधला त्या जिल्ह्याचा नकाशा माहिती असणं गरजेचं आहे. हा एक नकाशा दिलाय आणि खाली हा एक नकाशा दिलाय आणि मग याच्यामध्ये परत तुम्हाला तालुके माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे यासुद्धा प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही 50-50 मध्ये असाल तर हा प्रश्न मागे ठेवायचा आणि त्यानंतर सगळे प्रश्न सोडवून घ्यायचे आणि पुन्हा या प्रश्नाकडे यायचं आणि विचारपूर्वकच या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. घाई गडबड करायची नाही. इथे हे 2 पर्याय पहिल्यांदाच कट होतात. गडचिरोली आणि गोंदिया. गोंदिया असा वरच्या बाजूला आहे आणि गडचिरोली हा सुद्धा जिल्हा आहे. गोंदिया हा सुद्धा जिल्हा आहे. मग सिरोंचा आणि भामरागड हे कोणत्या जिल्ह्यामधले तालुके आहेत? तर हे दोनही गडचिरोली या जिल्ह्यामधील तालुके आहेत. मग सगळ्यात पूर्वेला काय येतं? भामरागड हा तालुका येतो. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे आणि ते भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? एकदम सोपा प्रश्न. प्रत्येक परीक्षेला विचारणारा आणि अभ्यास करताना अगदी सुरुवातीलाच असणारी माहिती. म्हणजे काय? आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते आहे महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर आणि त्याने भारताच्या 9.36% एवढं क्षेत्र व्यापलेले आहे. हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. हा कोणाचाही चुकला नाही पाहिजे. यानंतरचा प्रश्न काय आहे आपला? प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? मग आपल्याला माहिती आहे दिशा. वरती काय आहे? उत्तर. खालच्या बाजूला कोणती दिशा येते? दक्षिण. इथे काय आहे? पूर्व आणि या बाजूला आहे पश्चिम. या काय आहेत आपल्या प्रमुख 4 दिशा. मग आणखी 4 उपदिशा कोणत्या आहेत? तर इथे काय येतं? आग्नेय. इथे काय येतं? ईशान्य. इथे काय आहे? वायव्य. आणि इथे काय आहे? नैऋत्य. मग आपण बघितलं खालच्या बाजूला काय इथं आहे? इथं आहे गोवा. दक्षिणेला काय आहे? गोवा. या ठिकाणी काय आहे? कर्नाटक. वायव्येला काय आहे? गुजरात. इथे पूर्वेला काय आहे? खाली तेलंगणा. इथे काय आहे असा? छत्तीसगड. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? इथे काय आहे? ही आग्नेय दिशा आहे आणि आग्नेयेला काय आहे? कर्नाटक हे राज्य आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 10 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?
तर ती आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे? उत्तर दक्षिण लांबी आहे 720 किलोमीटर. एकदम बेसिक प्रश्न आहे हा, कोणाचाही चुकला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही? याचा अर्थ काय? आपला जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तो नकाशा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे, दक्षिणेला कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्याला लागून कोणता जिल्हा आहे, म्हणजेच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्याला लागलेली आहे किंवा औरंगाबाद जिल्ह्याला लागलेली आहे किंवा सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता जिल्हा आहे, असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा हा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मग तो कसा होईल? तर प्रत्येकाने अभ्यास करताना एक ब्लँक नकाशा घ्यायचा आणि त्यामध्ये रोज 5 मिनिटं तो नकाशा भरायचा. आज आपण फक्त जिल्हे भरले, उद्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणती नदी आहे, ती कशी वाहते, उत्तर दक्षिण वाहते का पूर्व पश्चिम वाहते, नंतर त्या जिल्ह्यामध्ये एकूण कोणते खनिजे मिळतात किंवा त्या जिल्ह्यामध्ये कोणते किल्ले आहेत, या प्रकारे तो नकाशा भरायचा आहे, जेणेकरून नकाशानुसार कोणताही प्रश्न आपल्याला विचारला तर तो आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. मग बघूया आपण जालना जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे, लागलेली आहे का लागलेली नाही, कारण यापैकी 3 जिल्ह्यांच्या सीमा ह्या जालना जिल्ह्याला लागून असतील आणि एक असा जिल्हा असेल ज्याची सीमा जालना जिल्ह्याला लागून नाही. त्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी असा जालना जिल्हा आहे. इथे काय आहे? जालना जिल्हा. मग या जालना जिल्ह्याच्या खालच्या बाजूला असं या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी आहे बीड आणि या इथे असा इथे काय आहे? या ठिकाणी आहे बुलढाणा. इकडे काय आहे? असा इकडे आहे छत्रपती संभाजी नगर, म्हणजेच पूर्वीचा काय औरंगाबाद. आणि धाराशिव कुठं आहे? तर धाराशिव आहे असा या इथे. धाराशिवचं या अगोदरचं नाव काय होतं? उस्मानाबाद. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? जालना जिल्ह्याला धाराशिव या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही. जालन्याच्या खालच्या बाजूला दक्षिणेला काय आहे? बीड. वरच्या बाजूला काय आहे? बुलढाणा. इकडे वायव्येला काय आहे? छत्रपती संभाजीनगर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं धाराशिव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी टिंबटिंब ही आहे. मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे? यापूर्वी आपण काय बघितलं? नाही या प्रकारचे 2 प्रश्न आपण बघितले. आता काय बघत आहोत आपण? सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? मग आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्गचं स्थान कुठं आहे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये? असं खाली आहे दक्षिणेला. कुठे आहे? इथे काय आहे? सिंधुदुर्ग. मग या सिंधुदुर्गला लागून काय आहे असा? इथे काय आहे? इथे आहे कोल्हापूर. आणि या सिंधुदुर्गच्या वर काय आहे इथे असा? रत्नागिरी. काय आहे? रत्नागिरी. आणि मग हा जो रत्नागिरी आणि हा जो कोल्हापूर आहे, रत्नागिरी आणि कोल्हापूर, ते वरती काय आहे? सातारा. आणि सातारा आणि कोल्हापूर यांना जोडून काय आहे? सांगली. मग या ठिकाणी आपण बघितलं हा जो सिंधुदुर्ग आहे या सिंधुदुर्गला फक्त कोल्हापूर आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. मग पर्यायामध्ये यातलं उत्तर आहे का? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे. पुढचा प्रश्न आहे कोकणाची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब या खाड्यांनी निश्चित केलेली आहे. मग आपला जो महाराष्ट्राचा नकाशा आहे या नकाशामध्ये आपल्याला माहिती पाहिजे कोकण कुठून कुठपर्यंत सुरू होतो, म्हणजे उत्तरेला कोणती नदी किंवा कोणती खाडी आहे आणि दक्षिणेला कोणती नदी किंवा कोणती खाडी आहे. या 2 नद्यांच्या दरम्यान किंवा खाड्यांच्या दरम्यान कोकण आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी असा काय आहे? असा आपला काय आहे? कोकण आहे. मग कोकणाच्या उत्तरेला काय आहे? कोकणाच्या उत्तरेला आहे दमणगंगा नदी. काय आहे? दमणगंगा नदी. आणि दक्षिणेला काय आहे? तेरेखोलची खाडी. तेरेखोलची खाडी. मग आपण जर बघायला गेलं तर इथे वरती पालघरमध्ये इथे काय येतं? इथे येतं डहाणू. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 डहाणू ते तेरेखोल खाडी. कोकणाची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे डहाणू ते तेरेखोल खाडी. इथे पर्यायामध्ये तुम्हाला दमणगंगा नदी आणि तेरेखोलची खाडी असं सुद्धा दिलं जाऊ शकतं, तर तेही उत्तर बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराचा सर्वसामान्य उतार कोणत्या दिशेला आहे? मग आपण बघितलं हे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोल यावरतीच आधारित आहेत. या ठिकाणी आपण जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी नकाशा बघितलेला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आपण स्वतः हाताने काही जिल्हे काढलेले आहेत. त्याच्या उत्तरेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता जिल्हा आहे हे सुद्धा समजून घेतलेला आहे. मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? महाराष्ट्र पठाराचा सर्वसामान्य उतार हा आग्नेय या दिशेला आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला दिशा सगळ्यांना माहिती आहेत. या ठिकाणी आहे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. मग हा जो आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे तर यामध्ये हा असा
उतार होत गेलेला आहे, असा उतार झालेला आहे. मग या ठिकाणी कोणती दिशा येते? आग्नेय. मग या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 आग्नेय. या प्रश्नाचं उत्तर आहे मराठवाडा. काय आहे? मराठवाडा. पर्याय क्रमांक 1. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये 77 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. विदर्भामध्ये 100 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो आणि कोकणामध्ये 287 सेंटीमीटर, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 92 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली हा जो जिल्हा आहे, हा जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. तर सगळ्यात जास्त मराठवाडा हा जो प्रादेशिक विभाग आहे, याचा जास्तीत जास्त भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाले. अगदी सोपा, सर्वांना येणारा अगदी सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे याचं उत्तर? पर्याय क्रमांक 3, 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 काय आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने चढता क्रम लावा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम लावा किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 5 जिल्हे सांगा, असाही प्रश्न विचारला जातो. मग आपल्याला माहिती पाहिजे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 5 जिल्हे कोणते आहेत. पहिला जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर. दुसरा जिल्हा आहे पुणे. 3 नंबरला काय येतं? नाशिक. 4 नंबरला आहे सोलापूर आणि 5 नंबरला आहे गडचिरोली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 5 जिल्हे आहेत अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते आहेत? शेवटचे 5 जिल्हे. 1 नंबर आहे मुंबई शहर. 2 नंबरला येतं मुंबई उपनगर. 3 नंबरला येतं भंडारा. 4 नंबरला आहे ठाणे आणि 5 नंबरला आहे हिंगोली. हा क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले पहिले 5 जिल्हे आहेत. सर्वात जास्त हे 5 जिल्हे आणि सर्वात कमी हे 5 जिल्हे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदनगर आणि हे 5 जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले शेवटचे 5 जिल्हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न 20 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? मग गोंदिया हा जिल्हा आहे, याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. जळगाव या जिल्ह्याला मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे.
गडचिरोली याला कोणते राज्य लागलेलं आहे? छत्तीसगड आणि तेलंगणा. मग गोंदिया, जळगाव आणि हा धुळे आहे. धुळ्याला सुद्धा मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे. गोंदिया झालं, जळगाव, धुळे यांना मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे. आणि गडचिरोली हा एक जिल्हा असा आहे ज्याला मध्य प्रदेश राज्याची सीमा संलग्न नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. मित्रांनो, यापुढे ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत. जास्तीत जास्त संभाव्य प्रश्नांचा महासराव भूगोल या विषयाचा आपण करून घेणार आहोत. हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील, ते बघायला विसरायचं नाही. धन्यवाद.